नमस्कार. कशा आहात? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदातच असणार आहे. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे. तर लास्ट गुरुवारसारखं याही गुरुवारी माझी आज लवकर पूजा मांडून झालेली आहेत आणि सर्व कामं पण झालेली आहेत. मी तुम्हाला दाखवते. तर चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी कशी दिसते हे सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की सांगा. साधी सिंपल साडी वेअर केलेली आहे. मला ही पण नको वाटत होती. बघू नंतर जसा मूड बदलेल तशी काढून टाकणार आणि आपला रोजचा गाऊनच ठीक आहे. कारण वैताग येतो साडीचा आणि त्यातल्या त्यात आता पावसामुळे 7 महिने तर साडीचा काही संबंधच नव्हता. त्यामुळे तर अजूनच नको वाटायला लागले. तर असो मी तुम्हाला दाखवते आता माझी पूजा वगैरे आणि मला भूक पण लागली. आता आज उपवास आहे आणि आज माझं जेवणाचं काय काय केलेलं आहे म्हणजे उपवासाचं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे माझी पूजा वगैरे मांडून झालेली होती आणि आता समजून घ्या की अधेमध्ये कुठलेही व्लॉग म्हणजे क्लिप्स येतील. तर काल काही असं नीट शूटच घेता नव्हतं आलेलं. तर इथे माझी पूजा अशी मांडून झालेली होती. साधी सिंपलच मांडलेली आहे पूजा. आणि हा इथे 5 फळं दिसणार नाही आहेत कारण 5 फळं मला मिस्टरांनी आणूनच दिली नव्हती आणि खाली जायचं म्हटलं तर दुकानंसुद्धा भरपूर लांब आहेत म्हणून मी काही जात नाही. आणि इथे आज अशी वेगळी रांगोळी काढली होती. गेल्या आठवड्यामध्ये फक्त निळा कलर होता. तर आज इथे ऑरेंज आणि ब्लू कलरचं मी कॉम्बो करून रांगोळी काढली होती आणि मला ही पर्सनली भरपूर आवडली होती. खूप छान वाटत होती हा पट्टा दारामध्ये आणि त्यातल्या त्यात आज हवा पण नव्हती त्यामुळे ती व्हाईट कलरची रांगोळी जरा नीट वाटते. माझे कपडे पण सुकले होते आज लवकरच. उंबरठा पूजन वगैरे सुद्धा करून दिलेलं होतं. तुळशीची सुद्धा मी पूजा करून घेतली होती आणि कपडे पण छान असे सुकत होते बाहेर आणि मला भूक पण लागली होती. आणि आज मी नवीन रेसिपी म्हणून शेंगदाण्याची आमटी ट्राय केली होती. नवीनच केली होती, अजून तर खाऊन बघितली नव्हती. खूप ऐकलं आहे मी शेंगदाण्याची आमटी आणि वरीच्या भातासोबत खूप छान लागते. पण वरीचे तांदूळ नसल्यामुळे मी काही भात केला नव्हता. साबुदाण्याची खिचडी आणि आमटी केली होती. तर खूप छान झाली होती आणि मी तर तुम्हाला सांगेन खरंच तुम्ही पण हे नक्कीच ट्राय करा. खूप पटकन होते, अगदी 5 मिनटामध्ये होते आणि खूप चवीला पण भारी लागते. आणि इथे साबुदाणा आणि बटाटा टाकून खिचडी केली होती आणि खिचडी पण मला भरपूर आवडते ह्याच्यासोबत. आज काही ताक नव्हतं. नंतर मी दही आणि साखर खायला घेतली. दही आणि साखर मला प्रचंड आवडते. मला पाण्याची जागी दही जरी दिली ना तरी मला चालेल. आणि इथे संध्याकाळ झाली होती आणि मी ठेवला होता एका साईडला भात, गाजरचा हलवा, भेंड्याची भाजी, वरण आणि भाकरी आणि कोथिंबीरच्या वड्या असं मी जेवण केलं होतं आज नैवेद्यासाठी. नंतर मी बसली इथे पुस्तक वाचायला कारण मी सकाळच्या गोंधळामुळे माझं काही वाचन झालंच नव्हतं, पोथी वाचन, म्हणून म्हटलं संध्याकाळीच वाचून घेते. आणि मी इथे तेच करायला बसली होती. असं काही घरामध्ये असेल ना तर वातावरण खूप छान होऊन जातं आणि खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये. माहोलच अगदी वेगळा होऊन जातो. तर तुमच्या घरात कसं असतं मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मी तर ह्या दिवसाची खूप आतुरतेने वाट बघत होती. मार्गशीर्ष महिना कधी येतोय आणि कधी मला मार्केटमध्ये देवीचं सामान दिसणार आहे असं. आणि बघता बघता 2 गुरुवार संपले सुद्धा आणि कसे दिवस चाललेत खरंच समजत नाही आहे. असेच आता सण येत राहतील. पावसाळा संपला आहे म्हटल्यावरती आता मकर संक्रांती येईल, नंतर शिमगा येईल, नंतर मग परत पाऊस, मे महिना, गावात पूजा वगैरे असं काहीसं चालू राहणार आहे. पुन्हा गणपती, दसरा, दिवाळी हे तर काही चालूच राहणार आहे हे चक्र. कधी न समजेल, फक्त वेळ काळ कॅलेंडर बदलणार आहे आणि सण हे मात्र चालूच राहणार आहेत. तर इथे माझं वाचन चालू होतं. इथे मी व्हॉइस ओव्हर देत आहे. आणि ह्या क्लिपचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरतीच करणार आहे. तर तुम्ही प्लीज नक्की विजिट करा त्या व्हिडिओला आणि नक्की बघा. तर इथे माझी पोथी वाचून झालेली होती आणि म्हटलं चला अगरबत्तीसुद्धा लावून घेते. आणि इथे नैवेद्य पण होता असा काहीसा. तर आणि माझी अगरबत्ती धूप पण लावून झालेली होती. तर इथे मला व्लॉगचा एंड करायला काही जमलाच नव्हता. त्यामुळे सकाळी 6 वाजता मी व्हिडिओ चालू केला आणि एका साईडला दूध आणि एका साईडला पाणी ठेवलं आणि ते माझं केसांसाठी जे मी
होम रेडीमेड्सने तेल बनवते ते सुद्धा चालू होतं माझं बनवणं. आणि इथे पाणी वगैरे तापत होतं आणि बाहेर बघू शकता तुम्ही किती अंधार आहे. मी इथे लाईट लावून पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे, पण काही उजेड दिसत नव्हता.